नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 5 आहे, ज्यामध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती 2025च्या आपण लेखी परीक्षेच्या परिपूर्ण तयारीसाठी मित्रांनो आपण संपूर्ण काही परीक्षेभिमुख अशी अतिशय महत्त्वाची अतिसंभव प्रश्न आपण रेग्युलरली आपल्या व्हिडिओज मार्फत मित्रांनो आपण कव्हर करत आहोत. जर तुम्ही या मागील व्हिडिओचे 4 पार्ट पाहिले नसाल तर त्या संपूर्ण व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, किंवा तुम्ही आपला चॅनलचा ऑफिशियली डॅशबोर्ड जो आहे मित्रांनो त्या ठिकाणी देखील तुम्ही ते संपूर्ण व्हिडिओ पाहू शकता, ज्यामध्ये आपण संपूर्ण काही तुमच्या सब्जेक्टनुसारचे आपण सर्व प्रश्न आपण अॅनलाइज केलेले आहेत व त्यासोबतच त्यामध्ये आपण PYQ प्रश्न देखील सोडवलेले आहेत. तर मित्रांनो, जे काही प्रश्न प्रत्येक वेळेस जे आपल्याला रिपीट पाहायला मिळतात ते रिपीट स्वरूपाचे प्रश्न देखील आपण त्यामध्ये कव्हर करत आहोत, ज्यामध्ये आज देखील आपण जे काही बहुतांशी रिपीट होण्याचे चान्सेस असणारे प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे, व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा. तर बरेच विद्यार्थी आपल्या ₹1 एक टेस्टच्या ऑफर बद्दल जे मित्रांनो विचारत होते, तर संपूर्ण विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपली ₹1 मध्ये एक टेस्ट जी आपण ऑफर ठेवलेली आहे, जे की महाराष्ट्रामध्ये प्रथमतः आपण ती तुम्हाला ऑफर्स अवेलेबल करून दिलेली आहे मित्रांनो, आणि जे की कोणी तुम्हाला देऊ पण शकत नाही अशी ऑफर आहे, जी की ₹1 मध्ये तुम्हाला एक टेस्ट जे की आपण देणार आहोत. त्याची ऑफर ऑलरेडी आपण जे काही सुरू आहे, ज्याची अंतिम तारीख आता मित्रांनो 10 डिसेंबर ही जी आहे ती ठेवण्यात आलेली आहे. तर 10 डिसेंबर नंतर त्याची प्राइस जी आहे जे की 499 होणारी आहे. त्यामुळे आता सध्याला तुम्हाला ₹1 मध्ये एक टेस्ट मिळत आहे. तब्बल त्या ठिकाणी 100 टेस्ट आपण तुम्हाला उपलब्ध करून दिलेले आहेत, जे की परिपूर्ण तुमच्या तयारी करता मित्रांनो जे काही अतिशय उपयुक्त असणार असेल, ज्यामुळे तुम्हाला त्याचे खूप सारे फायदे पाहायला मिळणारे असतील. त्यामुळे तुम्ही लगेचच्या लगेच आपली ॲप डाउनलोड करून घ्या, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्यानंतर तुम्ही तिथून संपूर्ण काही तयारी करू शकता मित्रांनो. तर वळूया आपल्या आजच्या मेन विषयाकडे आणि पाहू आजच्या व्हिडिओमधील काही महत्त्वपूर्ण प्रश्न जे की तुमच्या परीक्षेत येण्याची दाट संभाव्यता असणार आहे. यामधला प्रश्न पहिला असा आहे, जो की काय म्हणतो पहा, की महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू कोणते आहे? तर राज्य फुलपाखरू हा प्रश्न आहे. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर अ, जे की ब्ल्यू मॅरमॉन. तर ब्ल्यू मॅरमॉन हा जो आहे महाराष्ट्र राज्याचं फुलपाखरू आहे. तर ब्ल्यू मॅरमॉन या फुलपाखराला 2015 साली, कधी 2015 जून 2015ला जे आहे महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू म्हणून जे याला दर्जा मिळालेला आहे. पर्याय नंबर याचं काय होईल? अ हे उत्तर होणार असेल. तर जे इसवी आहे ते देखील लक्षात ठेवून घ्या, कारण का कधी कधी आपला यावर देखील प्रश्न हा विचारला जाऊ शकतो. त्यानंतरचा प्रश्न आपला 2 आहे पुढील, महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालक पदी कोणाची नियुक्ती झाली? तर जे की सध्याचं हे लेटेस्टचा प्रश्न आहे आपल्याला, जे की या ठिकाणी सध्याची म्हणून देखील मी लिहितो. तर लेटेस्टचा हा प्रश्न आहे. तर सध्याला वास्तविकता जर पाहिलं आपण डिसेंबरच्या आपल्या या एंडिंगपर्यंत जे काही माननीय रश्मी शुक्ला मॅडम हे जे आहे त्या ठिकाणी सध्याचे आता महासंचालक पदी आहेत, परंतु नियुक्ती झाली असा प्रश्न आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर अ, जे की माननीय सदानंद दाते यांची जी आहे ती नियुक्ती थोडक्यामध्ये झालेली आहे. तर सदानंद दाते सर हे जे आहे सध्याला जे काही NIA ची ज्यामध्ये आहेत, परंतु त्यांची जी आहे जे काही सदानंद दाते सरांची महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालक पदी जी आहे ती नियुक्ती झालेली आहे. त्यामुळे पर्याय नंबर अ याचं जे आहे ते उत्तर होणार असेल. त्यानंतरचा पुढील आपला प्रश्न असा आहे, जो की प्रश्न तिसरा काय म्हणतो पहा, मिहान हा महाप्रकल्प महाराष्ट्रात कोठे जे की आकारास येत आहे? तर मिहान हा प्रकल्प म्हटलेला आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की ड, नागपूर या शहरामध्ये. तर मिहान म्हणजेच काय? तर मिहानचं एक फुल फॉर्म आहे. तर कारण का हे तुम्हाला शॉर्ट फॉर्म मध्ये देखील विचारलं जाऊ शकतो, शॉर्ट फॉर्म टू फुल फॉर्म मध्ये देखील यावर प्रश्न येऊ शकतो. तर एमचा अर्थ आहे जे की मल्टी मॉडेल, आयचा आहे इंटरनॅशनल, जे यामध्ये कार्गो हब अँड एअरपोर्ट ॲट नागपूर असं जे थोडक्यामध्ये याचं जे की पूर्ण रूप होणार आहे. मल्टी मॉडेल इंटरनॅशनल कार्गो हब अँड एअरपोर्ट ॲट नागपूर हा एक आंतरराष्ट्रीय माल वाहतूक आणि विमानतळाचा प्रकल्प आहे. त्यामुळे हे एक इम्पॉर्टंट प्रश्न आहे, लक्षात ठेवून घ्या. पर्याय नंबर ड याचं उत्तर जे की होणार असेल. त्यानंतरचा पुढील चौथा प्रश्न, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट कोठे आहे? कोणत्या ठिकाणी आहे खालीलपैकी? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की पुणे या ठिकाणी. तर जे FTII ज्याला आपण फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया असं म्हणतो, हे पुणे येथे स्थित आहे. म्हणजे याचा पर्याय नंबर काय होईल? तर याचा पर्याय नंबर ब हे उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न असा आहे, जो की प्रश्न 5वा काय म्हणतो पहा,
की एक लहरे हे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे, तर कोण्या जिल्ह्यामध्ये आहे, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर क, जे की नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे. तर एक लहरे हे औष्णिक विद्युत केंद्र नाशिक जिल्ह्यामध्ये स्थित आहे, म्हणून पर्याय नंबर क याचं उत्तर होणार असेल. तुम्ही अजूनही पोलीस भरती 2025 साठी आपण काढलेला बिग ब्लास्ट ऑफर म्हणजेच की ₹1 एक टेस्ट हा ऑफरचा मित्रांनो तुम्ही अजूनही जॉईन केला नसेल किंवा तुम्ही लाभ घेतलेला नसेल तर लगेचच्या लगेच आपलं महा एक्झाम पॉईंटचं ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या आणि त्यामधून या ऑफरचा मित्रांनो कमी कालावधीमध्ये असलेला सुरू आपला ऑफरचा या लाभ घ्या मित्रांनो. कारण का यामध्ये तुम्हाला संपूर्ण काही लेखी परीक्षेची कम्प्लिटली तयारी होणार असेल. यामध्ये आपण फक्त ₹1 एक टेस्ट ही उपलब्ध करून दिली आहे, ज्यामध्ये संपूर्ण काही नव्या पॅटर्ननुसारचे दर्जेदार प्रश्न व त्यासोबतच अनुभवी व तज्ज्ञ प्राध्यापकांनी काढलेले आपले सर्व काही अतिसंभाव्य सराव पेपर व त्यासोबत आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर देखील यामध्ये समाविष्ट करून दिलेला आहे, ज्यामुळे तुम्हाला आता कोणत्याही मार्केटमधलं महागडं पुस्तक घेण्याची गरज पडणार नसेल किंवा तुम्हाला कोणतेही महागडे कोचिंग लावण्यास देखील अजिबात गरज पडणार नसेल. तुम्ही ग्राउंड हे तुमच्या स्वबळावर आणि तुमची लेखी काढण्याची जबाबदारी आम्ही जे मित्रांनो या ठिकाणी घेतलेली आहे. कारण का यामध्ये आपण एवढ्या साऱ्या प्रश्नांचा सराव करणार आहोत की ज्यामधून तुमचं परीक्षेमध्ये जे प्रश्न येणार ते प्रश्न संभाव्य स्वरूप प्रश्न आपण यामध्ये जे आहे ते ऍड करून दिलेले आहेत. त्यामुळे ₹1 एक या टेस्ट प्रमाणे 100 टेस्ट आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या त्या 100 टेस्टचा तुम्ही ऑफरचा लाभ घ्या. लगेचच्या लगेच आपली ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्याची लिंक मिळेल आणि या चांगल्या आणि उत्तम तयारीला मित्रांनो आजपासून सुरुवातीला लागा. तर ज्या कोणी विद्यार्थ्यांनी अजूनही आपलं एक टेस्ट ₹1 ऑफरचा मित्रांनो लाभ घेतला नसेल त्यांनी लगेचच्या लगेच आपले ॲप डाउनलोड करून घेऊन त्या ठिकाणी टेस्ट आपली इनरोल करून घ्या. तुम्हाला कोणत्याही मित्रांनो इतर बुक्सची गरज पडणारी नसेल किंवा कोणत्याही तुम्हाला कोचिंगची गरज पडणार नसेल, कारण का त्यामध्ये तुम्हाला आपण तब्बल 10,000 प्रश्नांचा सराव करून देणार आहोत, ज्यामध्ये 10,000 प्रश्न संख्या असणारी आहे व त्यासोबत त्यामध्ये तुम्हाला GK GSचे, चालू घडामोडीचे, अंकगणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण असे सर्व A to Z सब्जेक्ट पाहायला मिळणारे असतील. जर तुम्ही 10,000 प्रश्न सराव ठेवला तर 100% सांगतो त्यामधले तुम्हाला बरेच प्रश्न परीक्षेला देखील येण्याची दाट संभाव्यता आहे. कारण का आपण जो बेसिकली पोलीस भरतीचा सिलेबस आहे तो आपण ग्राउंड पासून आपण त्यामध्ये कव्हर करून तुम्हाला दिलेला आहे. इतरत्र तुमच्या क्लासेसपेक्षाही ती तुम्हाला खूप उपयोगी पडणार आहे. कारण का उद्या चालून तुम्हाला लेखी परीक्षा स्वतः द्यायची आहे, त्यामुळे प्रश्नांचा अनुभव आणि प्रश्नांच्या सहवासामध्ये असणं हे खूप अतिशय इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. त्यामुळे लगेचच्या लगेच डाउनलोड करून एनरोल करून घ्या. त्यानंतर प्रश्न 6वा आपला, हॉर्नबिल उत्सव भारतातील कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो, तर हा जो उत्सव आहे तो, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की ब, नागालँड. तर नागालँड या राज्यामध्ये जे आहे थोडक्यामध्ये साजरा केला जातो. तर हॉर्नबिल महोत्सव हा नागा संस्कृतीचं दर्शन घडवणारा दरवर्षी नागालँडमध्ये हा जो आहे सण जो की साजरा केला जातो, याला सण देखील आपण म्हणू शकतो. त्यानंतर प्रश्न आपला 7वा असा आहे, वनस्पती वातावरणातील नायट्रोजनचा स्वीकार डॅशच्या स्वरूपात करतात, तर कशाच्या स्वरूपामध्ये जे आहे ते करतात, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की ब, नायट्रेट. तर नायट्रेटच्या साध्यामध्ये जे आहे ते करतात. तर वनस्पती नायट्रोजन स्थितीकरण प्रक्रियेद्वारे तयार झालेले नायट्रेट्स जे की शोषून घेतात, त्यामुळे पर्याय नंबर याचं ब हे उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न आपला 8वा, सापेक्षतावादाचा सिद्धांत कोणी मांडला, खालीलपैकी कोणी जे आहे ते मांडलेला आहे, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की ड, आइन्स्टाईन यांनी जो आहे तो मांडलेला आहे. कशाचा सिद्धांत, तर सापेक्षतावादाचा सिद्धांत जो आहे तो मांडलेला आहे. तर अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी जो आहे तो मांडला आहे. पर्याय नंबर ड उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न 9वा आपला, थुंबा हे उपग्रह प्रक्षेपण केंद्र भारतातील डॅश राज्याच्या किनाऱ्यावर आहे, तर कोणत्या राज्याच्या किनाऱ्यावर आहे, तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की क, केरळ राज्याच्या जे की किनाऱ्यावर आहे. तर थुंबा हे केरळमधील तिरुअनंतपुरम जवळ असलेल्या इस्रोचे उपग्रह एक प्रक्षेपण केंद्र आहे. त्यामुळे पर्याय नंबर याचं काय होतं, जे की क हे उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील 10वा असा आहे, तारापूर पॉवर प्लांटमध्ये कोणत्या प्रकारची वीज तयार होते, तर तारापूर पॉवर प्लांटमध्ये, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की ड, अणुऊर्जा या प्रकारची वीज जी आहे ती तयार होते. तर तारापूर अणुऊर्जा केंद्र हे भारतातील पहिले अणुऊर्जा केंद्र असून येथे अणुऊर्जापासून वीज जे आहे ते तयार होते, म्हणून पर्याय नंबर याचं काय होतं, जे की ड हे उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की 11वा प्रश्न आहे, खालीलपैकी स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य कोण होते, तर स्वराज्य पक्षाचं या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की क, चित्तरंजन दास. तर स्वराज्य पक्षाची जी स्थापना आहे ती झालेली आहे 1923 मध्ये. 1923 मध्ये झालेली आहे आणि याची स्थापना चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू यांनी जी आहे ती केलेली आहे. पर्याय नंबर याचं क हे उत्तर जे की होणार असेल. त्यानंतरचा पुढील आपला प्रश्न 12वा आहे,
वि वा शिरवाडकर यांचे टोपण नाव कोणते? तर विष्णू वामन शिरवाडकर असं त्यांचं पूर्ण नाव, पण त्यांचं टोपण नाव आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर अ, जे की कुसुमाग्रज हे जे आहे त्यांचं टोपण नाव आहे. तर वि वा शिरवाडकर म्हणजेच की विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस हे देखील लक्षात ठेवून घ्या. यांचा जन्मदिवस हा 27 फेब्रुवारीला आहे. तर 27 फेब्रुवारी, आणि हा दिवस जो आहे मराठी भाषा गौरव दिन, मराठी भाषा गौरव दिन म्हणून जो आहे तो साजरा केला जातो. हे त्या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवून घ्या. 27 फेब्रुवारीला यांचा जन्मदिवस आहे. त्यानंतर आपला पुढील प्रश्न जो की 13वा प्रश्न असा आहे, महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता? तर यापैकी तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ड, सिंधुदुर्ग हा जो आहे थोडक्यात आहे. तर 2011च्या जनगणनेनुसार सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला हा जिल्हा आहे. पर्याय नंबर ड उत्तर होणार असेल, आणि हा एक IMP प्रश्न म्हणून तुम्ही लक्षात ठेवून घ्या. परीक्षेत तुम्हाला हा क्वेश्चन जो काय तो येऊ शकतो मित्रांनो. त्यानंतरचा पुढील आपला 14वा प्रश्न असा आहे, विधान परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाल जे की किती वर्षाचा आहे ते एकूण? तर विधान परिषदेचा म्हटलेला आहे या ठिकाणी. तर याचं जे उत्तर आहे ते आहे पर्याय नंबर अ, जे की 6 वर्षाचा. तर विधान परिषदेचा जो कार्यकाल आहे तो 6 वर्षाचा आहे, आणि विधानसभाचा जो कार्यकाल आहे तो 5 वर्षाचा आहे. तर हा दोन्ही मधला थोडक्यात फरक आहे ते लक्षात ठेवून घ्या, कारण का बरेच आपले विद्यार्थी विधान परिषद आणि विधानसभेमध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणावर कन्फ्युजनमध्ये असतात. जर विधान परिषद प्रश्न आला तर त्याची सभासद संख्या आहे 78, आणि त्याचा कार्यकाल आहे 6 वर्षाचा विधान परिषदेचा. विधानसभा म्हटलं तर सभासद संख्या आहे 288, आणि जो कार्यकाळ आहे तो आहे 5 वर्षाचा. तर यामध्ये तुम्ही कन्फ्यूज होऊन जाऊ नका अजिबात. त्यामुळे याचं पर्याय नंबर या प्रश्नाचं उत्तर जे की अ हे होणार असेल. तर असे हे आपल्या आजच्या व्हिडिओमधले टॉप आपण 14 क्वेश्चन्स पाहिलेले आहेत. जर तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ रेग्युलरली हवे असतील मित्रांनो, फटाफट चॅनलला सबस्क्राईब करून तुम्ही खाली कोडचे कमेंट खाली टाकू शकता. आणि जर तुम्हाला एखादा विषय अवघड जात असेल आणि त्याचं तुम्हाला सोप्या भाषेमध्ये माहिती हवी असेल तर तो देखील विषय तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. आपण त्यावर लवकरात लवकर व्हिडिओ बनवू मित्रांनो. ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपल्या 1 रुपये 1 टेस्टचा मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी लाभ घेतलेला नसेल त्या विद्यार्थ्यांनी लगेचच्या लगेच आपली ॲप डाउनलोड करून आपल्या ॲपमधल्या संपूर्ण जो मित्रांनो 1 रुपया टेस्टचा ऑफरचा लाभ घ्या, आणि चांगल्या उत्तम तयारीला आजपासूनच लागा मित्रांनो. तर भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये नवीन प्रश्नांसोबत, नवीन माहिती, नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅकिंगचा.